आणि काहीतरी निवेदन द्यायचं छातूर मातूर या पुढील काळात चालणार नाही। मोरे साहेबांना माहित होतं, अवगत होतं, तरी ते या ठिकाणी एवढं गांभीर्य असताना, या घटनेचं गांभीर्य असताना ते या ठिकाणी हजर राहिलेले नाहीत। वरून खालीप्रमाणे खालील सर्व सिस्टीम या ठिकाणी बरबटलेली आहे। या ठिकाणी तहसीलदारांचे हात काळे आहेत म्हणून ते या ठिकाणी उपलब्ध झालेले नाहीत। आम्ही 2 तासापासून या ठिकाणी आलेलो असताना तहसीलदार साहेब या ठिकाणी हजर नाही, याचा निषेध या निमित्ताने सर्व अकोले तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो। तहसीलदार साहेब हजर हो, तहसीलदार साहेब हजर हो। या ठिकाणी जर तहसीलदार साहेब या ठिकाणी हजर झाले नाही तर मोठ्या स्वरूपाचा उद्रेक या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीत या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन होईल। हे निवेदन तहसीलदार साहेब या ठिकाणी आल्याशिवाय दिलं जाणार नाही। हे तमाम अकोले तालुक्यात घटना या ठिकाणी घडली आणि खऱ्या अर्थाला या तालुक्याची जबाबदारी, या तालुक्याचं पालकत्व शासकीय दृष्ट्या ज्यांच्याकडे आहे हे सन्माननीय तालुका दंडाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र कळवून त्या ठिकाणी ही माहिती दिली आणि या ठिकाणी SDRF ची टीम त्या ठिकाणी मृत जेडगुले बंधूंना त्या ठिकाणी शोधण्यासाठी बोलावली। परंतु खऱ्या अर्थाने या तालुक्यातील आम जनतेसमोर उपस्थित राहिलेला एकच या ठिकाणी प्रश्न आहे, या तालुक्यातील धरणांमधून बाहेरच्या तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी आपण हे आवर्तन सोडून पाणी त्या ठिकाणी पाठवलं आणि हे आवर्तनाचं अतिशय वेगात सुरू असलेलं पाणी त्या ठिकाणी बंद न करता आपण SDRFच्या जवानांना त्या ठिकाणी नदीमध्ये उतरवलंच कसं, हा खऱ्या अर्थानं पहिला या ठिकाणी उपस्थित झालेला प्रश्न आहे। कारण अतिशय वेगामध्ये आवर्तनाचं पाणी सुरू असताना SDRFच्या जवानांचा जीव धोक्यामध्ये जर शासनच त्या ठिकाणी घालत असेल तर सर्वसामान्य जनतेनं त्या ठिकाणी करायचं काय, हा देखील या ठिकाणी उपस्थित झालेला एक प्रश्न आहे। त्यामुळे सन्माननीय तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी घेतलेला हा निर्णय आमच्या सर्व जनतेच्या दृष्टीने त्या ठिकाणी चुकीचा निर्णय आहे असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी व्यक्त होत आहोत। गेल्या 2 तासांपासून या तालुक्यातील तमाम सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु तहसीलदार मात्र या ठिकाणी उपस्थित नाहीत आणि हे जर निवेदन घेण्यासाठी तहसीलदार या ठिकाणी येणार नसतील तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी, या तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आता या ठिकाणावर उठणार नाहीत याची देखील दखल शासनाने या ठिकाणी घेतली गेली पाहिजे। या ठिकाणी या तालुक्यातील पालकमंत्र्यांची देखील जबाबदारी होती। तुम्ही या ठिकाणी आलात, परंतु तुम्ही त्या ठिकाणावरून या ठिकाणी आदेश दिला पाहिजे होता। या तालुक्यात सोडलेलं आवर्तन आपण त्या ठिकाणी तात्काळ बंद करायला हवं होतं। गणेश देशमुख ज्यांचा दुर्दैवी असा त्या ठिकाणी अंत झाला, त्यांचा मृत्यू झाला, या मृत अशा कैलासवासी गणेश देशमुख यांना आमच्या तालुक्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी दुःख तर व्यक्त करतच आहोत, परंतु या देशमुख परिवारावर जे संकट ओढवलंय, त्यांच्या मुलांची सर्वस्वी शिक्षणाची जबाबदारी आणि त्यांच्या पत्नीला देखील त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये आता घेतलं गेलं पाहिजे। आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 ते 10 लाख रुपयाची मदत अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासन त्या ठिकाणी देत असतं, परंतु गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी कोणताही निर्णय या ठिकाणी शासनानं घेतलेला नाही। अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर दोषी या ठिकाणी झाली कारवाई केली गेली पाहिजे। त्या ठिकाणी जलसंपदा विभागाचे जे काही अधिकारी असतील, कार्यकारी अभियंता असतील, त्यांच्यावर देखील तात्काळपणे त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत। आणि जर यावर येणाऱ्या 12 तासांमध्ये जर काही निर्णय झाला नाही तर या ठिकाणी या तालुक्यामध्ये तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल याची देखील। तालुक्यामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। सुगाव येथे मूर घास करण्यासाठी आलेली आमची शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी आंघोळीसाठी नदीवर गेली
आणि त्या ठिकाणी ते वाहत त्यांचा त्या ठिकाणी जीव गेला. एक मुलगा त्या दिवशी सापडला, परंतु दुसरा मुलगा काही सापडत नव्हता. त्यामुळं स्थानिक पदाधिकारी असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा प्रशासनाने SDRFच्या जवानांना त्या ठिकाणी बोलवलं आणि अत्यंत दुर्दैवी घटना, संपूर्ण महाराष्ट्राला दुःख व्हावे अशी घटना आपण सर्वांनी या हप्त्यामध्ये पाहिली. आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या झालेल्या घटनेबद्दल अत्यंत तीव्र भावना आहेत. कारण प्रशासनाच्या चुकीमुळं SDRFचे 3 जवान आणि आमच्या सुगाव गावातील गणेश देशमुख हा केवळ आणि केवळ प्रशासनाचा बळी आहे. मी अगदी जबाबदारीने बोलतो, तहसीलदारांच्या दारासमोर बसलेला आहेत. याचं कारण असं आहे, प्रवरा नदी पात्रात यापूर्वी वाहून गेलेल्या लोकांना शोधण्यासाठी चालू आवर्तन अनेक वेळा बंद केलेले आहेत. या तालुक्याचे माजी मंत्री आदरणीय पितळसाहेब पालकमंत्री असताना रंधा या ठिकाणी अनेक वेळा काही मुलं पडली, ती अकोले तालुक्यातल्या बाहेरची होती, तरी सुद्धा तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यावेळेस रोटेशन बंद केलेलं आहे. या रोटेशन काळामध्ये ही 2 मुलं दगावली. सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियावर सगळीकडे या बातम्या झळकत होत्या. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, जिल्ह्याच्या कलेक्टरांपर्यंत किंवा पालकमंत्र्यांपर्यंत या सगळ्या माहित्या जात होत्या. अनेक स्थानिक लोक, स्थानिक पदाधिकारी सांगत होते 4 तासाकरता जर रोटेशन बंद केलं तर पाण्याचा विसर्गाचा वेग कमी होईल आणि पर्यायाने जे काही मृतदेह आपल्या जवळ गेलेले आहेत ते तात्काळ सापडतील. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. अकोले तालुक्याची भौगोलिक परिस्थिती ही नदी पात्रांसाठी फार विचित्र आहे. आपला भाग डोंगराळ आहे, डोंगराळ भागाकडून सखल भागाकडे पाण्याचा वेग जास्त असतो. हे माहीत असताना सुद्धा पाणी बंद न करण्याचा जो घेतलेला निर्णय आहे, ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या मंत्री महोदयांच्या प्रेशर खाली हा निर्णय घेतला ते या 4 लोकांच्या मृत्यू जबाबदार आहे, आमचा स्पष्ट आमचा सगळ्यांचा आरोप आहे. कारण SDRFचे जवान ज्या ठिकाणी बोटी घेऊन गेले त्या ठिकाणच्या पाण्याचा जर वेग मोजला तर तो अत्यंत प्रचंड वेग होता. अशा धावत्या पाण्यामध्ये कधीही मृतदेह थांबत नाहीत. यापूर्वी सुद्धा जे लोक अकोले तालुक्याच्या नदीपात्रात बुडाले, ते ज्या ठिकाणी ते बुडाले त्यापासून जवळपास 1 किलोमीटर असेल, अर्धा किलोमीटर असेल किंवा 700-800 मीटरवर त्यांच्या बॉड्या सापडलेल्या आहेत. अशा प्रकारचा इतिहास राहिलेला आहे. मग आता खरा प्रश्न निर्माण होतो की पाणी बंद कुणाच्या आदेशावर केलं नाही. ज्या लोकांनी पाणी बंद केलं नाही ते या सगळ्यांच्या मृत्यू जबाबदार आहेत. मला आपल्या सर्वांच्या समोर काही गोष्टी जबाबदारीने सांगायच्या आहेत. 22 मार्चला अकोलेच्या नदीपात्रामध्ये शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आलं. शेतीच्या आवर्तनाच्या कालावधीमध्ये साधारणतः 1 ते 1.25 TMC पाणी खर्ची घालण्याचा आतापर्यंत इतिहास राहिलेला आहे. भंडारदरा धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत जास्तीत जास्त 1.5 TMC चे रोटेशन याची शेतीच्या आवर्तनात झालेले आहेत. आणि मग हे आचारसंहितेच्या काळामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजकारणाचा फायदा उचलण्यासाठी, केवळ आणि केवळ राजकारणाचा फायदा उचलण्यासाठी नेवासा असेल, श्रीरामपूर असेल, राहता असेल या भागातले केटीवेल चालू रोटेशन मध्ये भरले. कुणाचा आदेश होता? 1.5 TMC पाणी तुम्ही वापरा. 1.5 TMC सोडता तुम्ही जवळपास 4.25 TMC पाणी या चालू आवर्तनामध्ये 22 मार्च ते 27 मे इतका, 22 एप्रिल ते 27 मे इतक्या प्रदीर्घ काळामध्ये तुम्ही भंडारदरा आणि निळवंडे धरण रिकामे केलेत. केवळ पाण्याच्या हव्यासापोटी, केवळ पाणी चोरण्याच्या नादामध्ये तुम्ही आमच्या SDRF जवानांचे 3 आणि आमचा सुगावचा गणेश देशमुख याचं त्या ठिकाणी मरण तुमच्या हव्यासापोटी झालेलं आहे. केवळ राजकारणाचे बळी आहेत. आणि मग हे राजकारण कोणाचे आदेश झालेत त्या लोकांचे राजीनामे मागण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं अकोले तालुक्याची आहे. आणि मग आज या ठिकाणी सर्व पक्षीय लोक या सगळ्या सवयींना घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या पद्धतीचं राजकारण, दबावाचं राजकारण तुम्ही त्या ठिकाणी करतायत. खासदार लोखंडेंनी सुद्धा तुम्हाला फोन केला होता, नामदार बाळासाहेब थोरातांनी सुद्धा फोन केला होता, परंतु जलसंपदा मंत्र्यांनी त्या ठिकाणी ऐकलं नाही, जलसंपदा अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही. केवळ तुम्हाला त्या ठिकाणी पाणी वाहून द्यायचं होतं, खालच्या लोकांना खुश करायचं होतं. ही खुशमस्करीच्या नादामध्ये, पाणी चोरण्याच्या नादामध्ये तुम्ही अशा प्रकारचा हा मृत्यूचा तांडव तुम्ही संपूर्ण अकोले तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला दाखवलाय. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजेत. आणि जे दोषी अधिकारी आहेत, आचारसंहितेच्या काळामध्ये कालवा सल्लागार समितीच्या समोर पाणी वाटपाचं जे धोरण ठरलं होतं त्या धोरणाला वेशीवर टांगून तुम्ही ज्या प्रकारे मनमानी पद्धतीने धरणं रिकामी केली, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा, त्या कार्यकारी अभियंता काळेसाहेब यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. अशा प्रकारची मागणी आज आम्ही या ठिकाणी करतो आहोत. ही जबाबदारीची मागणी आहे. याचा भविष्यात या संदर्भामध्ये संपूर्ण तालुका या प्रश्नासाठी लवकरच रस्त्यावर उतरेल. सुगाव ग्रामस्थांशी आम्ही चर्चा करणार आहोत, सुगावच्या नातेवाईक, गणेशच्या नातेवाईक मंडळीशी आम्ही चर्चा करणार आहोत. आणि यासाठी काही निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे. मृत व्यक्तींच्या वारसांना त्या ठिकाणी भरपूर मदत मिळावी. गणेश आणि गणेशच्या परिवारातील कोणत्याही एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी सहभाग मिळावा अशा